वंदे भारत ही मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आलेली हाय स्पीड अशी देशी बनावटीची ट्रेन आहे। एकीकडे पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद, दुसरीकडे मेक इन इंडियाचा एक प्रकारे प्रसार असं याला आपल्याला म्हणता येऊ शकतं। तर मुख्यमंत्री आज वंदे भारतने प्रवास करतायत, ही आतली दृश्य आपण पाहिलेली आहेत। देशवासियांनाच खरं तर इंधन बचतीचं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे। त्यासोबतच तेलाचा वापर कमी करा यासह इतर अनेक काटकसरीचं आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आलेलं होतं। लगोलग सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी असतील, उपमुख्यमंत्र्यांनी असतील, आपल्या ताफा जो आहे गाड्यांचा तो कमी केलेला होता। मुख्यमंत्र्यांनी विधान भवनापर्यंतचा प्रवास बाईकने केलेला होता, बुलेटवरून केलेला होता। आणि आज शिर्डीत एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांचा तो दौरा असताना त्यांनी वंदे भारतने तिथपर्यंतचा प्रवास करण्याचं ठरवलं। महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। पंतप्रधानांचं आवाहन आणि त्याला सगळ्याच मंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारे प्रतिसाद दिला जातोय। सकारात्मक आणि सक्रिय असा हा प्रतिसाद म्हणता येईल। म्हणजे फक्त आवाहन करून जनतेला थांबले नाही, तर स्वतः या सगळ्याचा अवलंब हे नेते करताना आपल्याला पाहता येतात। तर सावळी विहीरमध्ये शिर्डीतल्या तोफगोळा प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे, त्यासाठीचा मुख्यमंत्र्यांचा हा शिर्डीपर्यंतचा प्रवास वंदे भारतने आपण पाहतोय।